जय खानदेश. कारवार आलं. सौकर्य होते महाराष्ट्र जाणाऱ्या लोकाला. टायटल थंबनेल बघून समजले असेल की आज आपला प्रवास कुठे होणार. 1996 साली मुंबई सदाशिवगड गोवा मार्गे या बस सेवेनंतर तब्बल अनेक वर्षांनी महाराष्ट्र परिवहन बस कारवार जिल्ह्यात प्रवेश करणार. हो मंडळी, अगदी बरोबर. महाराष्ट्राची लालपरी बेळगाव नंतर खानापूर, लोंढा, रामनगर, गणेशगुडी, जॉयडा करत सदाशिवगड कारवारपर्यंत सुरू होते. जरा कमेंट करून सांगा कुणी कुणी आतापर्यंत महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीने कारवारसाठी बस प्रवास केला असेल. तुमच्या बघण्यात असेल तर जरा नक्की कमेंट करून सांगा. कारण पुणे म्हणा किंवा कोल्हापूर, इव्हन सातारा, कराड या भागातून कारवारसाठी जाणारी आज पहिली एसटी बस सेवा कुठून रवाना होणार? पुणे, पिंपरी चिंचवड, वल्लभनगर या बस स्थानकातून. वाजले सकाळचे 6:30. लोकेशन पुणे, वल्लभनगर, पिंपरी चिंचवड बस स्थानक. आणि याच ठिकाणून ठीक सकाळी 7 वाजता पहिली पुणे कारवार ही बस रवाना होईल थेट कारवारसाठी. आज पहिला दिवस आहे, इनॉग्रल जर्नी. बरेचसे विशेष अतिथी येणार आहेत गाडीच्या उद्घाटनासाठी, तर मे बी त्याला वेळ लागेल. जे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत आवर्जून पोहोचले जातील. पण प्रवास मात्र नक्की एन्जॉय करा. कुठून? पुणे ते कारवार. बस बाहेरून तर चांगली नवीन नवरीसारखी सजले आणि आतून देखील सजते आपले सर्व एसटी प्रेमी. आणि ते आपले काही कारवारकर बंधू आहेत. म्हणजे त्यांचं गाव खरं तर कारवार. कारवार खडे सदाशिवगड. हा, म्हणजे आपली गाडी थेसून जातली. हा, तुमचं थय. बरं, तुम्ही घराकडे खायची भाषा म्हणता? कन्नड की कोंकणी? पूर्ण कोंकणी. नाव कसं तुमचं माऊली? माझं महेंद्र राणे. आपण मुकुंद सैल. मग आता पहिल्यांदाच आपली एसटी सुरू होते बऱ्याच वर्षानंतर. काय तुमचा अनुभव सांगतो आज? काय म्हणजे आता हे आपले ज्येष्ठ आहेत, यांना माहिती आहे आपला काय प्रॉब्लेम होता. गेली मला वाटतं 30-35 वर्षानंतर ही बस चालू होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. याच्या आधी बस नव्हती. 30-35 वर्षापूर्वी होत्या, कर्नाटकच्या होत्या. पण ते अनसर्टन होते, म्हणजे त्यांची सर्टनिटी नाही. आली तर आली, नाही तर नाही. पण ही बस एक व्यवस्थित बस आता पहिल्यांदा सुरू होते. आणि याच्यासाठी आमदार जगताप, विनोद नडे, काळूराम नडे या लोकांनी खूप याच्यात प्रयत्न केले चालू होण्यासाठी. आणि आपले सतत बाकी आपले साथ देणारे अरुण पवार आहेत किंवा आपले गौतम राणे आहे, असे आमच्या गावाले भरपूर लोकांनी याचा प्रयत्न केलेला यासाठी. आणि आपले ते हे पण आहेत विनोद राम नाईक, त्यांनी पण खूप मदत केलेली हे बस चालू करण्यासाठी. ओके ओके, छान वाटलं, मस्त आहे. आणि हे आपले सेक्रेटरी आहेत समाजाचे. नाव तुमचं नाव? प्रेमानंद राणे. सगळे राणे असं वाटतं. वा वा, छान छान. महाराष्ट्र एसटी प्रेमी, कारवारचो कोंकणी बंधू, एसटी अधिकारी आणि विशेष अतिथींसोबत गाडीची पूजा करून मिठाई वाटत बस कारवारसाठी मार्गस्थ केली. पुणे, पिंपरी चिंचवड ते कारवार एकूण प्रवासी अंतर 570 किलोमीटर. प्रवास लांबचा जरी असला तितकाच चॅलेंजिंग सुद्धा. पिंपरी चिंचवडवरून सकाळी 7 वाजता कारवारसाठी बस रवाना होते. पहिला दिवस लोकांची उत्सुकता, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी या सर्वांमुळे 8:30 बस रवाना झाली. चला रोहित सर, धन्यवाद. नक्की, धन्यवाद सर. धन्यवाद सर. प्रवास केला कारवार पण मजा आली असती जरा. नक्की नक्की नक्की, हरकत नाही. धन्यवाद. पिंपरी चिंचवडवरून निघत पुणे स्टेशन, स्वारगेट करून कात्रज घाट लागला आणि मग राष्ट्रीय महामार्ग 4ला कनेक्ट होत आपल्या बस प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली थेट सातारा दिशेने.
आता लांबचा प्रवास आहे, त्या अगोदर आपण पोटभर नाश्ता केला पाहिजे की नाही? चला चला करूया नाश्ता, करूया हॉटेल आमराईमध्ये. आम गेले कारवार. पिंपरी चिंचवड पुण्यावरून गाडी आता आपली पोचली बरोबर खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी आणि वाजले सकाळचे 11. हॉटेल आमराईला गाडी थांबली आहे चहा नाश्त्यासाठी. गरमागरम चहा नाश्ता केला, माझ्या आवडीचे कांदे पोहे आणि गरमागरम चहा. पिंपरी चिंचवड वल्लभनगरला तुम्ही सर्वांनी पाहिलं कसं धूमधडाक्यामध्ये या कारवार बसचे उद्घाटन केले. ही आहे खऱ्या अर्थाने आपली दाक्षिणात्य संस्कृती, ही सर्वांनी बाळगली पाहिजे. नारळ फोडून, लिंबू फोडून, सर्वांना पेढे वाटत, गुलाबगुच्छ देत बस रवाना केली कारवारसाठी. आपल्या बस सोबत लागली होती दुसरी बस पिंपरी चिंचवड पुणे गणपतीपुळे. आपले शोभराज भाऊ यांनी रूट केलाय. तब्बल 6 ते 7 घाटांमधून प्रवास होतो. पुणे कारवार या दरम्यान आतापर्यंत म्हणजे आत्ताच्या दिवसात फक्त कर्नाटकचीच परिवहन सेवा सुरू आहे, पण आता आपल्या एसटी महामंडळाची देखील सुरू झाली. पिंपरी चिंचवड पुणे कारवार कोणत्या मार्गे? सातारा, कोल्हापूर, बेळगाव असा काही संपूर्ण मार्ग. पिंपरी चिंचवड पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, पुढे बेळगाव, खानापूर, रामनगर, सदाशिवगड, कारवार. म्हणजे आपली गाडी हुबळी न करता डायरेक्ट खानापूर करत कदरा, सदाशिवगड, कारवारला पोहोचेल. बाकी डेकोरेशन जे आपल्या एसटी प्रेमींनी केलंय जबरदस्त मानलं पाहिजे. स्पेशली हार हा बघा किती जाड जूड असा हार आहे. म्हणजे आतापर्यंत जवळपास भरपूर प्रवास केला, एकही कुठे तुम्हाला फुलं पडताना दिसली नाही. इथं नारळ लावलाय, ऊस लावलाय, आंबा लावलाय. आता गाडी उद्या रिटर्नला बहुतेक मच्छी लावून येतील. काय बोलता भाऊ? येताना कारवारला आपल्याला मच्छी लावून येतील सर. आता ठीक दुपारी 12:05 आपली बस पोहोचली सातारा जिल्ह्यातल्या सातारा बस स्थानक या ठिकाणी. फ्लॅट क्रमांक 14 नंबर. ज्या बसेस पास होतात पणजी, सौंदत्ती, बेळगाव, कोल्हापूर, मंगळूर, बंगळूर, गोकाक, जमखंडी. 575 अंतरापैकी आतापर्यंत पुणे पिंपरी ते सातारा 130 किलोमीटरचा प्रवास पार पडला. म्हणजे अजून आपल्याला 450 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे. तुमच्यापैकी जे कोणी आता प्रवास करणार आहेत पुण्यावरून कारवारसाठी, पुणे, पिंपरी चिंचवड, वल्लभनगर किंवा वाकडेवाडी, इव्हन पुणे स्टेशन, स्वारगेट, तर ही मुख्य बस स्थानके आहेत पिकअपसाठी. नंतर मग आपली गाडी थांबत प्रत्येक बस स्टँडकडे जाईल. कराड, सातारा, पुढे कोल्हापूर असं करत बेळगाव थेट खानापूर करत कारवारसाठी. टायमिंगच्या बाबतीत फक्त लक्षात ठेवा, पुणे, पिंपरी चिंचवड, वल्लभनगरवरून ठीक सकाळी 7 वाजता बस रवाना होईल कारवारसाठी, जी तुम्हाला 12 ते 13 तासांचा प्रवास करून सोडेल थेट समुद्रकिनारी कारवारला, म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये. आणि तसंही कारवारला फक्त एकच बस स्टँड आहे, मेन बस स्टँड. समुद्रकिनारी पासून फक्त 10 ते 15 मिनिटे पायी चालत. तेथून बस रवाना होईल पुण्यासाठी. आपली एसटी महामंडळाची लालपरी, महाराष्ट्राची लालपरी ठीक सकाळी 9 वाजता. रूट सेमच असणार. कारवार, सदाशिवगड, कदरा, पुढे घाट चढत थेट खानापूर, बेळगाव, कोल्हापूर, कराड, सातारा थेट पुणे. सातारा नंतर उमरस फाटा लागला. कराड दिशेने ट्रॅफिक ऐकते वय बस स्थानकात जाऊन प्रवासी घेत कोल्हापूरसाठी रवाना झालो. मंडळी माफ करा, या भागातला प्रवास तुम्हाला मी कमी दाखवतोय, कारण खानापूर नंतर खऱ्या अर्थाने आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. पण ह्या बघा काय पावसान चांगला धुमशान घातल्यान नुसतो वत्ता. वेलकम टू कोल्हापूर. आपलं कोल्हापूर महाराष्ट्र 09. तर मंडळी आतापर्यंत म्हणजे पुणे वल्लभनगर ते कोल्हापूर एकूण 250 किलोमीटरचा प्रवास पार पडला. ठीक दुपारी 3:20 फ्लॅट क्रमांक 10 नंबरला गाडी लागली आहे. ज्या बसेस पास होतात बेळगाव, धारवाड, दावणगिरी, बंगळूर या दिशेने. कारवारसाठी अजून आपल्याला 325 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे, म्हणजे 320, 325. नाव का तुमचं? तिकडचे का कोल्हापूरचे? अरे वा. तिकीट भाड्याबद्दल बोलायचं झाले तर पुणे वल्लभनगर ते कारवार एकूण तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 824 रुपये. पुन्हा सांगतोय
प्रति व्यक्ती 824 रुपये, महिलांना फक्त कागलपर्यंत जी काही सवलत आहे 50% ती दिली जाईल, त्याच्या पुढे मात्र पूर्ण तिकीट घ्यावं लागेल. मग त्या कोणत्या पण राज्यातलं असो, महाराष्ट्रातलं असो किंवा कर्नाटकातल्या, कारण कर्नाटकातल्या महिलांना मोफत प्रवास आहे. आम्ही पाकिटामधून पैसे घेऊन फिरतो, त्या पाकिटामधून आधार कार्ड घेऊन फिरतात, त्यामुळे त्यांना सवलत मिळेल कधी, जर त्यांनी प्रवास केला कागलपासून महाराष्ट्र दिशेने. कर्नाटकच्या हद्दीमध्ये त्यांना सवलत मिळणार नाही. KSRTC मध्ये मिळेल, NW मध्ये मिळेल, पण MSRTC मध्ये मिळणार नाही. 50% सवलत पाहिजे तर कुठून? कागल ते पुणेपर्यंत प्रवास करा, किंवा कारवार ते पुणे प्रवास केला तर तिकीट भाडे आहे 598 रुपये. कोल्हापूरमध्येच आपल्या बसचे क्रू चेंज झाले, म्हणजे दोन्ही बस सलग, दोन्ही बस वाहक एकच आहेत, D-C, चालक कम वाहक. त्यामुळे क्रू चेंज झाला आणि मग पुढे कागल, मग कर्नाटकात सीमे प्रवेश करून निपाणी, संकेश्वरी या बस स्थानकात आपली बस थाटामाटात पोहोचली. परंतु रस्त्याचे काम, ट्रॅफिक आणि पावसामुळे बसचा वेग मंदावला. उशीर झाला तरी चालेल, पण प्रवास हा सुरक्षित झाला पाहिजे. तब्बल 10.5 तासांचा प्रवास करत आपली बस पोहोचली आपल्या बेळगाव मध्ये. आणि पावसाने जी काय जंगी सुरुवात केली आहे, म्हणजे आमचं जे काही स्वागत केलंय तुफानी. प्लेट क्रमांक 35 का विजा चमकतायत, विजा 35 का 36 नंबरला आपली बस लागली आहे. नवीन उठून दिसते पिंपरी पुणे कारवार. आणि पावसाने जी काय सुरुवात केली आहे, अरे नाथ खरा. बेळगाव पर्यंत बऱ्यापैकी आपले प्रवासी वर्गाने बस भरली होती. आणि आता पाहू शकता इथून आता पुढे मे बी रिकाम्याच शकते. आता पुढे खानापूर म्हणा किंवा अलीकडे रामनगर, जॉयडा या ठिकाणी प्रवासी वर्ग मिळाले तर नक्कीच आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, कारण बाजूला जी बस आली आहे. आणि आतापर्यंत ज्या रूटने प्रवास केला तो राष्ट्रीय महामार्ग 48ने. यापुढे खऱ्या अर्थाने आमची अग्निपरीक्षा आहे, कारण जो मार्ग आहे तो डिफरंट आहे. मी 2023 साली फक्त एकदाच प्रवास केला होता NW KRTC बसने, कुमटा कोल्हापूर बसने. त्याच्यानंतर डायरेक्ट आता प्रवास करतोय, पण तो प्रवास झाला होता दिवसा ढवळा. आणि आता होणार आहे या पावसामधून थेट काळोखातून. इथून सांगतो बेळगाव नेक्स्ट कुठला आहे तुमच्या? खानापूर नंतर लोंढा जायचं नाही, रामनगर तिथंच आहे, रोडावरच आहे. रामनगर झालं, त्याच्यानंतर लोंढा. फार पाऊस पडतोय, म्हटलं गरमागरम चहा होऊन जाऊन दे. आपले चालक वाहक दादा, नाव आपलं माऊली? अनिल पाटील. आरनाद खरा. या वा 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 वा. कारण आमचा जो पुढचा प्रवास आहे, आम्हाला चौघांसाठी अग्निपरीक्षा आहे. कारण हे दोघं पहिल्यांदाच रूटवरती आले आहेत. हरकत नाही, त्यांना नवीन चॅलेंज केलं आवडतं. कारण आमचा जो पुढचा मार्ग आहे तो सगळा जंगल भागातून होणार आहे. जाऊ मस्तपैकी मजा करू. बाकी कारवार कर. व्हिडिओ बघतास मग कमेंट करत चला मरे. गरमागरम चहा वगैरे पिऊन आपण आता ठीक 7:04 रवाना होतोय बेळगाव CBS म्हणजे बेळगाव सेंट्रल बस स्थानकातून. कारवारसाठी अजून आपल्याला 180 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे. रात्रीचे 11-12 वाजून चला. प्रवासाबद्दल एवढं काय वाटत नाही, पण जेवणासाठी मात्र बोंबा बोम. बेळगाववरून नॉन स्टॉप आपली गाडी पोहोचली खानापूरला. आणि खानापूरला आल्यानंतर बघा
सगळे पब्लिक उतरली. मागे आलो होतो खानापूरला तेव्हा बस स्टँडचं कामकाज सुरू होतं. आता मस्त केले कॉन्क्रिटीकरण. वा, आपली गाडी 3 नंबरला लागली आहे. ऍक्च्युली या बसेस पास होतात गोवा लाईनला, पण आपली गाडी 3 नंबरला लागली. पिंपरी चिंचवड पुणेवरून सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, खानापूर झाले. आता पुढचा जो मार्ग आहे रामनगर, सदाशिवगड, कारवार आणि या दरम्यान जो घाट सेक्शन आहे ना, जबरदस्त. आता रात्रीच्या वेळेस आपल्याला दिसेल की माहित नाही पावसामुळे, पण दिवसाढवळ्या प्रवास केला नाद खुळा. बाहेर पाऊस सुरूच आहे आणि प्रवासी कोण नाही, फक्त मी, आपले बस चालक, बस वाहक आणि बाबा. बाबा नमस्कार करा इकडं. हाय करा, हाय करा. कन्नड, मराठी का इंग्लिश? काय पे बोला, मराठी बोलो काय हिंदी को मराठी कन्नड बोलो? मराठी बोला की. काय बाबूशी, काय ते झाडी, काय ते डोंगर. वा 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 वा. रस्ता विचारायचा ना कोणाला? नाही रस्ता तिकडे. रात्रीचे 8:50 झाले. एकंदरीत आपल्या प्रवासाला 12 तास 50 मिनिटं पूर्ण झाले आणि आपली बस पोहोचली ठीक 8:50 रामनगर बस स्टँडला. इथून आपल्याला अजून 130 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे कारवार साठी. हे बघा, आपल्यासोबत अजून गाडी लागली आहे पुणे कारवार NWKRTC ची बस. आणि या ठिकाणी हे लोक जेवणासाठी ऑफिशियल थांबा घेतलाय. कारवारला आमची बस कधी पोहोचेल तेव्हा पोहोचेल. जेवणाचा माझा सगळा प्लॅन फिक्स म्हटलं जाईन मस्तपैकी रात्री 8 वाजता आणि मच्छी दाबेन. कसलं काय 12 वाजता कधी पोहोचेल तेव्हा पोहोचेल आमची बस. पण आता या ठिकाणी बोलले आपण जेवण घेऊया. आजच्या रात्रीच्या जेवणासाठी आमचा जुगाड आपले चालक वाहक यांनी येतानाच चपाती, भाजी, ठेचा सर्व काही आणलं होतं आणि आम्ही ते मागवलंय मसाले भात. आपल्या शोभराजांचं जेवण येत आहे. काय मागवलंय तुम्ही? अंडा राईस. ते येईल तेव्हा येईल, म्हटलं पटकन खाऊन घेऊ. तर या मंडळी पटकन जेवूया आणि मग आपल्या पुढच्या उर्वरित राहिलेल्या कारवार प्रवासाला सुरुवात करूया. रामनगर बस स्थानक समोर दिसतंय कॅन्टीन. एक प्रकारे ढाबा बोलू शकतो आपण. जेवणाची टेस्ट 1 नंबर. आमच्या बसच्या अगोदर बस आली होती पुणे कारवार NWKRTC ची बस आहे. ते बोलले की आमच्यासोबत एकत्र चला, कारण पुढे जो रोड आहे सिंगल आहे, घनदाट जंगल, रात्रीच्या वेळी म्हणजे फसायला होईल 100%. मग आता आम्ही त्याच्यासोबत कदम पे कदम रखे चलने वाले आहे. आज या बसचा पहिला दिवस, त्यामुळे एवढा उशीर लागतोय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपली गाडी बरोबर रात्री 8-8:30 पोहोचेल कारवारला. आज निघताना उशीर झाला त्यामुळे पोहोचायला देखील उशीर होतोय आणि त्यात कराडचं ट्रॅफिक. बाबा माझे आपल्या समोर चालली आहे KA 31 F1608 पुणे कारवार कर्नाटक NWKRTC बस. ते देखील रिकामी चाललेत, आम्ही पण रिकामी चाललोय. वयमानुसार गाडी चालत नसते त्या. आपलं काय नवर नव्हते अजून गाडी काय एवढा अडचण नाही. रस्ता चांगला आहे. 1 नंबर रस्ता आहे. रस्त्याच्या खाली उतरायचं की रस्त्यावर रस्त्याच्या खाली उतरायचं. सोबत असलं जोडीला टेन्शन आहे, त्याच्या मागं मागं जातो माणूस पडतं. एवढं एक दिवस फक्त, नंतर काय नाही. 60च्या वरती गाडी चालवणार नाही. 60च्या आधी चालतात. 60 बोललं तरी आपण आरामात 3 तासामध्ये पोहोचलो. 3-3.5 तासामध्ये एक वाजलाच.
जॉयडा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघताय जॉयडा मधून, कारण सगळ्यांची घरं आता झाली बंद. वाजले रात्रीचे 10:30. रस्ता देखील पाया वाजले मंडळी बघा मध्यरात्रीचे 12:43. शुभ्रज भाऊ गोरतायत. उठा उठा कारवार आलं. फायनली मंडळी 16 तास 42 मिनिटांमध्ये पुणे पिंपरी चिंचवड ते कर्नाटकातल्या कारवार या ठिकाणी प्रवास पूर्ण झाला. रात्रीच्या वेळेस दिसणारा हा कारवार NWKLTC बस स्टँड आमच्या महाराष्ट्राच्या लालपरीने बऱ्याच वर्षांनी म्हणजे लॉकडाऊन नंतर भरपूर वर्षांनी कारवारच्या दुनियेमध्ये प्रवेश केला. बाकी तुम्ही हा प्रवास पाहिलात की कुठून कुठपर्यंत प्रवासी वर्ग होते आणि कुठून कुठपर्यंत अजिबात नव्हते. आज आपली पहिली फेरी. विशेष अतिथी आले होते गाडीच्या उद्घाटनासाठी, त्यामुळे उशीर लागला गाडी सुटण्यासाठी आणि पोचायला पण उशीर लागला. म्हटलं गाडी लवकर पोचली की काय काय प्लॅनिंग करता येईल सगळं ठरवलं होतं, पण गाडी उशिरा पोचली. आता हॉटेल शोधायला गेलो स्टे साठी तर काय मिळणार नाही. तर आजचा मुक्काम माझा आणि शुभ्रज भाऊंचा कोणासोबत, आजचे बस चालक बस वाघ यांच्यासोबत या पुणे कारवार ST बसमध्ये. तर ऑलरेडी खूप उशीर झालाय, त्यांना पण झोपून दे, कारण उद्या सकाळी 9 वाजता गाडी काढायची पुण्यासाठी. मी सुद्धा झोपतो. सर्वांना शुभरात्री. सकाळ मंडळी, काल मस्तपैकी झोप झाली. म्हटलं आम्ही कधी कारवारला पोहोचतोय आणि कधी टेकतोय असं झालं होतं. आणि इथे आल्यानंतर सगळ्या कारवारवासियांनी हजेरी लावली गाडी बघण्यासाठी. आपले अजून एक माऊली आहेत. नमस्कार माऊली, तुमचं नाव कसा? मल्लेश. आडनाव? मल्लेश इंगळे. इंगळे. बरं, तुम्ही कोकणी असा? कोकणी. बरं, माका सांगा, ह्या अगोदर कारवार मध्ये आपली म्हणजे महाराष्ट्राची ST खयची यायची? पहिले विशाड म्हणून येत असेल. एशियाड. सदाशिवगड. मुंबई सदाशिवगड. ओके. नंतर मग मात्र बंद झाले ते. मग आता भरपूर वर्षांनी गाडी इली आहे. भरपूर पुष्कळ वर झाले, हा. बंद झाले. आता हे झाले छान झाले आपल्याला. बरोबर, छान झाले आणि आपल्याला सौकर्य होते महाराष्ट्र जाणाऱ्या लोकांना, त्याच्यामुळे बरं आहे.
तुमचे कोण राहतात की नाही पाहुणे मुंबई वगैरे? राहतात, पुण्यात राहतात, माझे भाऊ राहतात, ते राहतात. अच्छा, नमस्कार माऊली. नाव आपला? अर्जुन. पूर्ण म्हणजे कारवार. हायलेत तुम्ही कारवारचे? ओके. कशी वाटत व्हिडिओ तुम्हाला? चांगला वाटते. जय गांधी. काल रात्री आम्हाला उशीर झाला, बसमध्ये आम्ही स्टे केला. काय बोलता शोभराज भाऊ? कारण माझ्या आजच्या प्रवासामध्ये शोभराज भाऊ देखील आहेत. कालपासून एकत्र जर्नी करतोय आम्ही आणि आता म्हटलं हॉटेल घेऊन फायदा नाही, कारण आपला परत परतीचा प्रवास होणार आज संध्याकाळी कोचुली ट्रेनने मुंबईकडे.